जय महाराष्ट्र. पीएमपीएमएल अत्यंत निर्दयी आणि अमानुष अशी भाडेवाढ पुणेकरांवर लादली आणि पुणेकरांचे दुर्दैव की पुण्याचा एकही लोकप्रतिनिधी या भाडेवाढ विरोधात काहीही बोलला नाही. पुण्याचे 4 खासदार, जवळपास 2 डझन आमदार या भाडेवाढ विरोधात काहीही बोलले नाहीत. हे पुणेकरांचं दुर्दैव आहे. आता ही नुसती भाडेवाढच नाहीये, तर तिकिटांमध्ये सुद्धा घोळ आहे. आता समजा मला बालाजीनगरवरून स्वारगेटला जायचं असेल तर पीएमपीएमएल ने मला बालाजीनगर ते स्वारगेट हेच तिकीट दिलं पाहिजे, पण मला थेट कात्रज ते पोलीस स्टेशन असं तिकीट दिलं जातं आणि 40 रुपये घेतले जातात. आणि बालाजीनगर ते स्वारगेट केवळ 10 रुपयात प्रवास व्हायचा. आता बालाजीनगर ते स्वारगेट हा 40 रुपयाचा प्रवास झालाय आणि त्या तिकिटावर देखील कात्रज ते पोलीस स्टेशन असं उत्तर येतं, असं लिहून येतं. आणि या विरोधात जर काय विचारलं तर भाडेवाढ आम्ही नाही केली, तुम्ही वरती विचारा. आणि वरती कोण आहेत तेच कळत नाही. गेल्या 3-3.5 वर्षापासून असा अनागोंदी कारभार पुणे शहरात सर्वच ठिकाणी चालू आहे. प्रशासनाला नेमकं हवंय काय? आज ज्या पद्धतीने पुणेकरांवर पीएमपीएमएल ही भाडेवाढ लादली, त्यानंतर आम्ही पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक नागरिक यामुळे त्रस्त आहे. म्हणजे काही महिलांशी आम्ही बोललो तर त्या महिला थेट बोलल्या की लाडकी बहिणीला दिलेले 1500 रुपये पीएमपीएमएल ने या पद्धतीने वसूल केलेले आहेत. काही कॉलेजच्या तरुणांशी आम्ही बोललो तर ते म्हणले की आम्ही पीएमपीएमएल ने प्रवास करणं सोडून देऊन आता 2 व्हीलर किंवा सायकलवरून प्रवास करणार आहोत. म्हणजे इथपर्यंत या सगळ्या गोष्टी येऊन पोहोचल्यात. ही भाडेवाढ अत्यंत निर्दयी आणि चुकीची आहे. बरं, पीएमपीएमएल मध्ये की आमचा रेव्हेन्यू होत नाही, आमच्याकडे पैसा येत नाही, तर पीएमपीएमएल मध्ये जो स्क्रॅप निघतो किंवा पीएमपीएमएल मध्ये ज्या भाडे तत्वावर गाड्या आहेत, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जवळपास 70% गाड्या पीएमपीएमएल मध्ये होतात, तर तो स्क्रॅपचा पैसा ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेल्या गाड्यांना किती रुपये दिले जातात त्याचा कुठलाही हिशोब पीएमपीएमएल कधीही जाहीर करत नाही. म्हणजे पीएमपीएमएलच्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर तुम्ही बघू शकता, बाकी सगळ्या पोस्ट असतात, पण पीएमपीएमएल मध्ये असलेल्या स्क्रॅपचं नेमकं काय झालं हे कधी त्या फेसबुकवर किंवा ट्विटरवर येत नाही किंवा इंस्टाग्रामवर येत नाही. किंवा पीएमपीएमएल मध्ये ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर गाड्या आहेत, ज्या इलेक्ट्रिक बस आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, त्या किती रुपये घेतलेल्या आहेत, काय दर आहे, याची कुठलीच माहिती नागरिकांना दिली जात नाही. बरं, या सगळ्या गोष्टी असताना लोकांशी निदान सौजन्याने वागणं तरी असावं, तर ते देखील पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना जमत नाही. म्हणजे तो उर्मटपणा, अगदी तुम्ही कॉल सेंटरला जरी त्यांच्या फोन केला हेल्पलाईनला, ती हेल्पलाईन सुद्धा पीएमपीएमएलची उर्मटच आहे. म्हणजे हा अशा पद्धतीने अत्यंत खराब असा कारभार पीएमपीएमएलचा चालू आहे. याच्या विरोधात एकही लोकप्रतिनिधी आपला बोलत नाहीये. हे पुणेकरांचं दुर्दैव आहे. काही लोक बोलतायत तर त्यांना गप बसवण्याचा प्रयत्न या लोकांकडनं केला जातोय. हे किती दिवसापर्यंत चालणार आणि कसं चालणार काय माहिती. पण या लोकप्रतिनिधींना, या खासदारांना, या आमदारांना एवढीच विनंती की तुम्ही क्रेडिट घ्या वाटल्यास या भाडेवाढ कमी करण्यास. म्हणजे पुण्यातील 4 खासदारांना जर बॅनर लावायचे असतील की आमच्यामुळे पीएमपीएमएलची भाडेवाढ कमी झाली तरी चालेल. पुण्यातील 2 डझन आमदारांना बॅनर लावायचे असतील की आमच्यामुळे पीएमपीएमएलची भाडेवाढ कमी झाली तरी चालेल. ते सगळे श्रेय तुम्ही घ्या, पण पीएमपीएमएलची भाडेवाढ कमी करा. पुणेकरांच्या खिशाला ते परवडत नाहीये. 10 रुपये जिथं जात होते तिथं पुणेकरांचे 30-30, 40-40 रुपये जात आहेत. ही भाडेवाढ कमी होणं अत्यंत गरजेचं आहे. या भाडेवाढीमुळे पुणेकर अत्यंत त्रस्त झालेला आहे. पुण्यातील सर्व खासदारांनी, आमदारांनी या भाडेवाढ कमी करण्याचं पूर्ण श्रेय घ्यावं. आम्ही कुणीही त्या भाडेवाढी संदर्भात आमच्या बोलण्यामुळे भाडेवाढ कमी झाली असं बोलणार नाही. ते श्रेय तुम्ही घ्या, त्याच्यावर तुम्हीच निवडणुका लढवा, त्याच्यावर तुम्हीच निवडणुका जिंका, पण ही भाडेवाढ कमी करा. एवढीच पुण्यातील 4ही खासदार आणि 2 डझन आमदारांना विनंती. जय महाराष्ट्र.